नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे सर आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो. दानवे साहेब, निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या बऱ्याच विघ्नांमधून जात आहेत. म्हणजे एकतर हो. बऱ्याच ठिकाणी काही वर्षांपासून म्हणजे 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्षांपर्यंत काही ठिकाणी निवडणुका नव्हत्या. निवडणुका लागल्या त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, ते सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्यानंतर मग पुन्हा काही न्यायालयीन पेच निर्माण झाले, त्यातल्या काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. ज्या निवडणुका झाल्या 2 तारखेला त्याचा निकाल अजून आलेला नाहीये. म्हणजे नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न, हे अगदी ह्या निवडणुकीच्या मला असं चपकलपणे बसणार म्हण अशी झाली. हो, काय बरोबर आहे. प्रतिक्रिया आपली? नाही, बरोबर आहे. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न हे अतिशय करेक्ट शब्द या एकंदर निवडणुकांना बसलेला आहे. कारण लग्नच किती दिवसांना लागत नव्हतं, ते ठरलं. कोर्टाने आदेश दिला, ठरल्यानंतर हे आधी का ते आधी, मोठ्या मुश्किलीने ठरल्यानंतर फॉर्म भरण्यात गडबड, निकालात गडबड, निवडणुकीत गडबड. आणि आता तब्बल 21 तारीख, खरं तर आतापर्यंत निवडणुकीचे निवडणूक आयोगाने कधीच केलं नव्हतं. आता बरोबर. हे का केलं? सत्ताधारी पक्षाचे लोक निवडणूक आयोगाच्या विरोधातही बोलतात, पण निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला बोलूनच या सगळ्या गोष्टी करतो असं आमचं म्हणणं आहे. आणि अशा गोष्टी, असे निर्णय, असं तर जर ही सवय कधी लागली ना, तर कोणत्याच निवडणुका वेळेवर होणार नाही. त्याच्यामुळं प्रमाणे ज्या तारखेला आहे त्याच तारखेला व्हायला पाहिजे होत्या. आता काही निवडणुका पुढे 20 तारखेला आहे. आता मला सांगा, आचारसंहिता तेवढे दिवस वाढली, काम वाढलं, कार्यकर्त्यांना निवडणूक एक एक दिवस म्हणजे इंच इंच लढवावे लागतील. इलेक्शन असा प्रकार असतो, जसं आपण बरोबर. इंच इंच लढावं लागतं तसं निवडणुकीला इंच इंच लढावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या आणि सरकारचा बेपर्वाईपणा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आता निकाल करणार, कारण आचारसंहिता, ते लग्न खरोखर विघ्नच घेऊन आलेलं आहे. बरोबर आहे. परंतु या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे. म्हणजे तुमच्याकडून आरोप लावलेले आहेत, हा भाग आहेच आहे त्यामध्ये. परंतु जे पत्रकार म्हणून आम्ही बघतोय, माध्यम म्हणून आम्ही बघतोय, तर त्याच्यामध्ये पैशांचा सर्रासपणे वापर होतोय. सत्ताधारीच पक्षातले लोक दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी जातात, रोकड मिळते, अगदी 20-25 लाखाची रोकड आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी ती धाड मारलेली आहे त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय. आमिष दिली जात आहेत, भर सभेतून आमिष दिली जातात, नोटीस वगैरे पाठवली गेली, हा भाग वेगळा. परंतु हे सगळं होत असताना डोळ्यात देखत हे सगळं होतंय. निवडणूक आयोग अगदी डोळ्यावर पट्टी लावून बसलाय की काय, किंवा निवडणूक आयोग कुठे आहे इथपर्यंत प्रश्न पडावा, अशी सगळं वातावरण या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. जसं आता तुम्ही सांगितलं ना, पहिल्या याला ही म्हण लागू पडली की नकटीच्या लग्नाला. आता याच्यात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकावतोय, अशी म्हण इथं लावावं लागेल. की काळ असा सोकवतोय की ठीक आहे, असे प्रकार छोटे मोठे चोरून लपून होत होते आधी, पण चोरून बरोबर. लपून होत होते. हम्म. आता मंत्रीच सांगतात की आता लक्ष्मी दर्शन होणार आहे, तुम्ही जागा राहा. सत्ताधारी पक्षाचे आमदारच सांगतात की पैसे वाटले जातात, पैसे तेच जाऊन पकडतात. म्हणजे आधी ह्या गोष्टी नीतिमत्ता म्हणून, तरी आता आम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या आहे, नीतिमत्ता म्हणून चोरून लपून अशा गोष्टी व्हायच्या कधीतरी कुठंतरी, फार रेअर व्हायच्या. आता ह्या गोष्टी सर्रास होत आहेत. आणि याच्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचाच मोठा सहभाग आहे. तुम्ही बघा, पूर्ण निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप कोणी केले? आमच्यापेक्षा जास्त भाजपच्या लोकांनी शिंदे गटावर केले, शिंदेच्या लोकांनी भाजपवर बरोबर. केले, अजितदादाच्या गटावर केले. आता अजितदादाची एक उमेदवार असलेली अनगरची एक उमेदवार, तिला फॉर्म भरू नाही दिला गेला. त्याच्यानंतर अजितदादा सारखे, जे या महाराष्ट्राचे सिनियर लीडर आहेत, ते सांगतात की निधी वाटणं माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून हे प्रकार या निवडणुकीमध्ये सर्रास सगळे घडले. कुठं राज्यघटना, कुठं गुप्ततेची शपथ, कुठं जनतेची सेवा, कुठं कल्याणकारी राज्य, हे काहीच राहिलं नाही. कारण की ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे चर्चेत आम्हीच राहोत, म्हणजे चर्चेत महायुतीच राहावी ह्यासाठीचा हा सगळा प्रयत्न होता.
म्हणजे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं, या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं असे आरोप प्रत्यारोपांनी चर्चेत राहणं हे काही जास्त काळ टिकणारं नसतं. लोकांची आता स्मृती फार शॉर्ट झालेली आहे. तुम्हालाच मी विचारलं की उद्या संध्याकाळी काय भाजी घरी केली होती तर तुमच्या लक्षात राहणार नाही. एवढी स्मृती आपली सगळ्यांचीच, माझ्याच आहेत. मी काय तुमची एकट्याची नाही दुपारी म्हणत, काय माझी पण. खाल्लं, दुपारी काय खाल्लं ते लक्षात नाही, आता तुम्ही विचारलं मी म्हणून. मी काय एकटं तुमच्यावर आरोप नाही करत, माझी पण स्थिती आहे, समजून घ्या. आणि त्याच्यामुळं अशा आरोपातून मला असं वाटतं एक आम्हाला कोणीतरी एक चांगलं वाक्य सांगितलं की तुम्ही लोकप्रिय व्हा, प्रसिद्ध नका हो. प्रसिद्ध तर दाऊद इब्राहिम पण आहे, त्याला काय अर्थ आहे. लोकप्रिय झालं पाहिजे, आणि ते लोकप्रियच्या ऐवजी हे प्रसिद्धीच्याच मागे लागलेले आहे, या तुमच्या म्हणण्यातून मला वाटतं. दोन मुद्दे आहेत. एक तर पहिला मुद्दा की शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांचे काही आमदार आता बीजेपी मध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. बरेच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत स्थानिक स्तरावरचे ते बीजेपीने आपल्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही सातत्याने असे आरोप करत आहात की ते मंत्र्यांसहित सगळे बीजेपीत जातील. आरोप नाही, जवळीक मला माहिती आहे ना, कोणाकोणाची काय मंत्री देवेंद्रजीच्याच अंडर हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबाचं ते ऐकत सुद्धा नाही, असे कित्येक मंत्री आहेत. आणि आता शेवटी इथं सगळी गैरसोय व्हायला लागली म्हणून त्यांनी देवेंद्रजीचा आधार घेतला असं मी म्हणेल. त्यांना फार लगे देवेंद्रजी फार आवडतात किंवा भारतीय जनता पार्टी फार आवडते असं नाही. पण इथं राहून त्रास सहन करण्यापेक्षा देवेंद्रजीच्या पंखाखाली गेलं की मग आपल्याला सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य मिळतं, अशी मानसिकता काही मंत्र्यांची झालेली दिसते ओव्हरऑल. नाही पण त्रास काय होतोय, सत्ताधारी म्हणजे सत्तेत असलेला पक्ष आहे, तो आमदार आहेत मंत्री हे आहेत, त्यांना कसला त्रास होतोय? त्रास कसा होत नाही. आता बघा, संतोष बांगराच्या घरीच कशी काय धाड पडली, शहाजी बापूच्या घरी कशी काय धाड पडली. सत्ताधारी पक्षाचे होत नाही असं कोणी म्हटलं? कोण होत नाही असं थोडी म्हणू शकता तुम्ही. होतं, शेवटी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे, हे बाकी नाही या राज्यामध्ये सत्ताधारी. आता यांच्या मंत्र्यांना किती अधिकार आहे, यांच्या मंत्र्याचे सेक्रेटरी सुद्धा यांचं ऐकत नाही. ते सांगतात सीएम ओतून कळवलं, पत्र आलं, फोन आला तर काम होईल, आमच्या खात्याच्या मंत्र्याचं आम्ही ऐकत नाही, असे सांगणारे अधिकारी आहे आत्ताच्या घडीला राज्यात. आता मी कोणत्या मंत्र्याला नाव याच्यात घेणार नाही, पण असे अधिकारी आहेत अनेक खात्यामध्ये की जे त्या खात्याच्या मंत्र्याचं सुद्धा ऐकत नाही, आणि सांगतात की आम्हाला सीएमओ मधून फोन आला पाहिजे किंवा सीएमओ मधून पत्र आलं पाहिजे. आणि मग हा प्रेशर नाही तर काय प्रकार आहे हा? आणि मग शेवटी असं जेव्हा चालू आहे तेव्हाच मंत्री सीएमओचा आधार घेतात, आणि मग त्यांना थोडस स्वातंत्र्य मिळू शकतं. त्यामुळे असे मंत्री निश्चित मुख्यमंत्री साहेबाच्या संपर्कात असतील असं माझं मत आहे. म्हणजे ज्या ज्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मूळ शिवसेनेमधून नेत्यांना फोडण्यात आलं, तशाच पद्धतीचा वापर आता एकनाथ शिंदेपासून त्यांच्या नेत्यांना मंत्र्यांना तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण अमित शहा यांचं म्हणणं आहे की आम्हाला 2029 मध्ये संपूर्ण भाजपचं सरकार बनवायचं आहे, कोबड्यांची गरज नाही. ही जी काही विधानं येत आहेत, म्हणजे पोटातल्या गोष्टी हळूहळू ओठावरती येत आहेत असं वाटतंय. पोटात काही नाही, यांचं ओपन आहे भारतीय जनता पार्टीचं, पोटात आहे असं मानण्याची गरज नाहीये. संधी ज्यावेळेस येईल त्यावेळेस राजकारणात भारतीय जनता पार्टीने कोणताही पक्ष असं करत असतो. फार कमी रेअर पक्ष असतात की जे असे विचारावर शब्दावर ठाम असतात, पण तो मेजॉरिटीनं पक्ष अशाच पद्धतीने वागतात. संधी आली की घाव घालून टाकतात. तसं भारतीय जनता पार्टी संधीच्या शोधात असते. त्यांनी आमच्या शिवसेनेला केलं, आता या शिवसेनेला करतील उद्या. त्या भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे, कोण आहे समोर यांना काही घेणे देणं नाही, अतिशय निर्दयी आहे. म्हणजे त्याला कसाही म्हणता येईल ना, कसाही कसा त्याला समोर काय कसं आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे का आगाऊ आहे, जानवर, काय घेणं देणं नसतं. सरळ त्याच्या गळ्यावर सुरा लावणं त्याचं काम असं. तशी भारतीय जनता पार्टी कशासारखी पार्टी आहे एवढं मी स्पष्ट आहे. म्हणजे बाकी सोडा, स्वतःच्याच पक्षाच्या लोकांवर सुद्धा असं सुरा चालवायला मागे पुढे पाहणार. पण असं केलेलं पण आहे त्यांनी, पूर्व हो, इतिहास आहे. आहे. एक एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने म्हणजे वारंवार ईव्हीएम ला घेऊन ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतात त्यावेळी म्हणजे बॅलेट पेपरची मागणी ज्यावेळी होते ईव्हीएमच्या ऐवजी,
त्यावेळी निवडणूक आयोगाकडून अशी उत्तरं दिली जातात की ईव्हीएम मुळे निकाल जो आहे तो लवकर लागतो, बॅलेट पेपरने निकाल लागायला वेळ लागतो, मतदारांना हं. वाट बघावी लागते. परंतु आता 2 तारखेला मतदान झालेलं आहे, त्या मतदारांना पूर्ण 18-20 दिवस वाट बघावी लागणार आहे. तर हा जो तर्क निवडणूक अहो, आयोगाकडून दिला जातो. हा तर्क अतिशय चुकीचा आहे. ईव्हीएम मुळे वाट पाहावी लागत नाही. मला सांगा, लोकसभेचा टप्पा 2-2 महिन्याचा होता. पहिली इलेक्शन झाली, 2 महिन्यानंतर निकाल होता. निकाल होतो, ह्या बरोबर. गोष्टीला काही अर्थ आहे का? ईव्हीएम मुळे वाट पाहावी लागते. आम्ही मतदान आता समजा नगरपालिकेचं 10 म्हणजे 2 तारखेला निकाल लागणार होता, 3 तारखेला, आता 20 तारखेला गेला. लोकसभा मध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक झाल्यानंतर 2.5 महिन्याला निकाल लागला. हे काय? या सगळ्या मतलबाच्या गोष्टी सांगतात. स्वतःच्या सोयीनं भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाने केलेला आहे. या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही. उशीर लागतात, लागू द्या ना. असे तुम्ही 2-2 महिने थांबवता ना, आता 2 दिवस लागू द्या ना मोजणीला, काय फरक पडतो त्याला? बरोबर. राजकीय पक्षाची तयारी आहे ना. हं. बरं. आता याच्यामध्ये गोंदियामध्ये देखील असे आरोप होत आहेत. नाना पटोले यांनी आरोप केलेले आहेत की मशीनमध्ये इव्हन काँग्रेसचे नेते जे आहेत, आमदार वडेट्टीवार, त्यांनी देखील आरोप केलेले आहेत की ईव्हीएम मध्ये गडबडी करण्यासाठी त्यांनी हा वेळ घेतलेला आहे. मला असं वाटतं, फक्त आरोप करण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. बरं. त्याच्यासाठी ईव्हीएमच्या तिथं राजकीय पक्षाचे एजंट असावेत वगैरे, असा नियम आहे. कार्यकर्ते असावेत. त्याच्यामुळं ऑफिशियली तिथं आपल्याला थांबवता येतं. त्यामुळं त्याच्यात वेळ देऊन वाढ होता येईल असं काही मला वाटत नाही त्याच्यात. ऑलरेडी सगळ्या सेटिंगच असेल तर त्याला वेळेची गरज नसते, ते ताबडतोब होत असतं. त्याला काही 2 दिवसाचा वेळ, चला आता मशीन उघडायची आपल्याला, मग त्यात करायचे, अशी काही याच्यात इलेक्ट्रॉनिक याच्यात गरज नसते. त्यामुळे या म्हणण्यात मला तथ्य नाही वाटत, कारण ऑलरेडी सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी तिथं थांबण्यासाठी निवडणूक आयोग सांगत असतं. त्यामुळं याच्यातून काही होईल असं माझं मत नाहीये, वेळ वाढला म्हणजे. जर काही ऑलरेडी मशीनमध्ये ऑलरेडीच असेल तर त्याला कोण काय करू शकतं? त्याला वेळेची गरज पण लागत नाही. बरं. धन्यवाद सर, मुंबई आउटलुकशी बोललात आणि वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.